36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांचे. प्रतिष्ठा महिला मंडळ आणि भाजपा महिला मोर्चातर्फे आयोजित नारी शक्ती वंदन आणि हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन भुसावळ येथील लोणारी हॉलमध्ये करण्यात आलं होतं. यावेळी तालुक्यातील सर्व CRP महिलांचा सत्कार करण्यात आला. तसेच या कार्यक्रमात उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा वर्कर यांचा देखील सत्कार करून उपस्थित सर्व महिलांना हळदी कुंकवाचे वाण देण्यात आले. नेहमी शासनाने दिलेली कामे अत्यंत प्रामाणिकपणे करणारे आणि शासनाच्या योजना घराघरात पोहोचवणाऱ्या महिलांचे योगदान महत्त्वाचं आहे, असं आमदार संजय सावकारे यांनी आपल्या भाषणात सांगून महिला करत असलेल्या कामांचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या सर्व योजना, त्यातच महिलांकरिता असलेल्या योजनांची माहिती उपस्थित महिलांना देण्यात आली आहे. या कार्यक्रमामध्ये राहुल ठोसर यांनी उपस्थित महिलांना राज्य आणि केंद्र शासनाच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती दिली आहे आणि महिलांना उत्कृष्ट मार्गदर्शन केलंय. व्यासपीठावर आमदार संजय सावकारे, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, तालुका अध्यक्ष प्रशांत पाटील, शहराध्यक्ष युवराज लोणारी, संजय पाटील, परीक्षित बऱ्हाटे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष रंजना पाटील, कठोराच्या सरपंच रोहिणी पाटील, मीना लोणारी, सोनल महाजन, प्रीतमा महाजन, दीपाली बऱ्हाटे, माजी सभापती प्रीती पाटील, मनीषा पाटील, वंदना उन्हाळे, अनिता सपकाळे, रेखा सोनवणे, रेखा बोंडे, सारिका चव्हाण, बेलवाई सरपंच खाचने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी करत इतक्या मोठ्या संख्येने महिला या कार्यक्रमात उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचेच आभार मानले आहेत. सूत्रसंचालन राजश्री देशमुख यांनी केले, तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिता आंबेकर, सोनल महाजन, जयश्री चौधरी, वैशाली भगत, वैशाली सैतवाल, पल्लवी वारके, रंजना परदेशी यांनी अथक प्रयत्न केलेत. रेल्वेच्या चांगल्या सुविधा उपलब्ध होतात, एरोप्लेनच्या सुविधा, जलवायू मार्गाने तयार होणाऱ्या सुविधा, मोठमोठे प्रशस्त रोड तयार होत आहेत, चांगले हॉस्पिटल तयार होत आहेत, आरोग्याच्या सुविधा त्याच्या माध्यमातून चांगल्या येत आहेत, नवीन नवीन प्लांट उभे राहत आहेत. अशा अनेक गोष्टी आता भारत पुढाकार घेतोय की ज्याच्यामध्ये सगळ्या देशाला म्हणजे जगाला आश्चर्य वाटायला लागलं की भारताने एवढी प्रगती या 9 वर्षामध्ये केली. पण नुसतं पंतप्रधानांनी घोषणा केली म्हणून हे सगळं झालंय का? असं होत नाही. त्याला लोकांचा साथ लागतो कधी. आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी या सगळ्या घटनेमध्ये साथ दिली, देशाच्या कामामध्ये सगळ्यांनी साथ दिली. पूर्वी असं होतं की देश म्हटला की कोणाला देशप्रेम आता काही जागृतच राहिलं नव्हतं. देशाविषयीचं प्रेम हे कोणालाही जागृत नव्हतं. हळूहळू म्हणजे ज्या काळी देश स्वतंत्र झाला त्या काळामध्ये देशाचं प्रेम जागृत झालं, देश स्वतंत्र होऊन गेला. परंतु देश स्वतंत्र झाल्यानंतर जसं आपल्या स्वातंत्र्याच्या हळूहळू काळात गेला, स्वातंत्र्य मिळवलेली जी पिढी ती संपली आणि नंतर जी पिढी आली की ज्यांना या स्वातंत्र्यामध्ये कोणी काय योगदान दिलं याचं काही महत्वच राहिलं नाही. आणि त्या पिढीने देशासाठीचा आपला विचारसरणी जी आहे, राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, टेक्निकल फील्ड असो, कुठलंही फील्ड असो, आपल्या देशाच्या हातामध्ये कोण आहे? देशाच्या अर्थमंत्री कोण आहे? देशाची अर्थव्यवस्था कोण सांभाळत आहे? निर्मला सीतारामन, एक महिला, ती देशाची अर्थव्यवस्था सांभाळते. आता देशाचं बजेट कोण बनवतं? एक महिला बनवते. लक्षात घ्या किती मोठी जबाबदारी देशाची अर्थव्यवस्था नियोजन करायचं. अर्थव्यवस्थेचं इतकी मोठी जबाबदारी महिला अति सक्षमपणे सांभाळते. काय काय आरोप करतात? कारण काय? तिला माहिती काय, तेवढा अभ्यासही आहे, तेवढं नॉलेज आहे, तेवढं लक्ष घालून जीव घालून ती काम करते. म्हणजे महिलेने जर ठरवलं तर महिला कशातही कमी नाही, हे असं उदाहरणावरून दिसत आहे. मागे उदाहरण दिलं होतं की आपलं चांद्रयान 3 गेलं होतं दक्षिण ध्रुवावर, पहिला देश ठरला आपला. त्याच्यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त महिला होत्या त्या टीम मध्ये. चांद्रयान चंद्रावर पाठवण्यासाठी जी टीम
इंडियापेक्षा जास्त महिला होत्या त्याच्यामध्ये. चंद्रावर घेणारे म्हणजे गेले कोण, घेणारे यान गेलं पण पाठवणारे कोण, महिलांची टीम होती. किती नॉलेज असेल महिलांना. आपली महिला चावला म्हणून ती पण जाऊन आली माहिती तुम्हाला. ती पण चंद्रावर, ती पण इंडियन आहे, ती पण चंद्रावर जाऊन आली. म्हणजे आता कुठला फील्ड असं झालं की ज्याच्यात महिला भाग घेऊ शकत नाही. सगळ्या फील्डमध्ये महिला भाग घेऊ शकतात. खेळ असेल, सोशल गोष्टी असेल, कोणत्याही गोष्टी भाग नाही. सगळीकडे आता महिला अगदी धीरे धीरे भाग घेत आहे, पुढे येत आहे, सक्षम होत आहे. फक्त महिलांनी ते पुढे येऊन काम करण्याची आवश्यकता असते. आता प्रत्येक वेळी आपण जर रडायला जात असलो तिथं महिला नाही, मग मी हे कसं काय करू, मी कसं काय करू, काय घाबरायचं नाही. तुम्ही थोडीशी हिंमत ठेवली सगळ्या गोष्टी करू शकता. एखादा माणूस घाबरतो म्हणजे आमचे तुम्हाला अनुभव सांगता की मी सांभाळून घेऊ शकतो. घरामध्ये ती असं वातावरण होऊन देते की घरामध्ये प्रॉब्लेम झाल्यामुळे इतक्या महिला कंट्रोल सक्षम असतात. एवढे लोक कोणी घेतले पण घरामध्ये एक स्त्री, मी आता माझ्या बायकोला पाठवलं होतं व्हिडिओ, एक स्त्री लग्न करून घरात येते, त्या घरची मुलगी असते, ती या घरामध्ये सगळं नाताबद्दल सोडून ती इकडे येते. पण या घराला ती सगळं आत्मसात करते. या घरात ती नवीन असते. या नवीन घरामध्ये आलेल्या सगळ्यांना ते घरही तिचं असतं आणि या नवीन घराला ती आपलं करून टाकतं. सगळं घर सांभाळायला लागतं. दिवसभरापासून काम 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 ते नवीनच्या नवलेच असतात मुलींचे. त्याच्यानंतर ते कामच लागतं. पण कधी तक्रारी असतं का नाही. हे माझं घर आहे म्हणून ती घर मला सांभाळायचं, ती काम करत असते. आता तर महिला घरातले कामं करून बाहेर पडायला लागले. तुम्ही सगळे त्याचं घराच्या बाहेर पडतात, काम करतात. पूर्वी व्हायचं का असं? पूर्वी असं नव्हतं. आपली संस्कृती काय होती की महिलांनी घरातच राहायचं होतं, बाहेर जायचं, बाहेर पुरुषच काम करतात. पण आता तसं राहिलं नाही. आता कॉम्पिटिशन इतक्या वाढलं आहे की नवरा बायको काम करूनही पैसा कमी पडायला लागला. त्याचं कारण आहे कॉम्पिटिशन. नमस्कार. आज प्रतिष्ठा महिला मंडळ व BJP महिला मोर्चा याच्या संयुक्त विद्यमाने नारी शक्ती वंदन आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला. या कार्यक्रमामध्ये आम्ही केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या महिलांसाठी ज्या योजना आहेत त्या योजनांची माहिती दिली आणि आपले देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी आपल्या देशासाठी ज्या प्रभावी योजना अंमलात आणल्या त्या संदर्भातील आम्ही सगळी त्यांना माहिती दिली. सशक्त नारी म्हणजे सशक्त देश ही संकल्पना कशा पद्धतीने आपल्या देशामध्ये राबवली जाते आहे आणि त्याच अनुषंगाने महिलांसाठी ज्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण करण्यासाठी ज्या योजना राबवल्या जातात त्या योजनांची माहिती आम्ही दिली. त्याचबरोबरीने नारी शक्ती वंदन म्हणजे नारी शक्तींना वंदन करण्यासाठी आपल्या इथे महिला बचत गटाच्या माध्यमातून अतिशय सुंदर कार्य करणाऱ्या सगळ्या CRPंचा आम्ही इथे सत्कार समारोह साजरा केला. त्यांचा आम्ही सत्कार केला. त्याचबरोबरीने चांगलं कार्य करणाऱ्या आशा वर्कर, आशा सेविका, मदतनीस यांचा देखील आम्ही सत्कार केला आणि उपस्थित आमच्या हजारो महिलांचा आम्ही हळदी कुंकू आणि वाण देऊन त्यांचा यथोच्च सन्मान करण्याचा आम्ही प्रयत्न केला. या संपूर्ण कार्यक्रमामध्ये आम्ही महिलांना वेगवेगळ्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न केला. यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आपले भुसावळचे लोकप्रिय आमदार संजयजी सावकारे हे उपस्थित होते आणि त्यांनीही महिलांना अमूल्य असं मार्गदर्शन केलं आणि महिलांचं महत्त्व परिवारामध्येच नाही, समाजामध्येच नाही तर देशात काय आहे ते समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आणि महिला ही जर ठरवलं तर देशात क्रांती घडवू शकते या शब्दात त्यांनी महिलांच्या कार्याचं कौतुक देखील केलं आणि त्यांच्या हस्ते आम्ही काही CRPंचा आणि काही आशा सेविका, मदतनीस यांचा सत्कार केला आणि बाकीचे सत्कार आम्ही आमच्या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केले. असा आमचा नारी शक्ती वंदन आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम माझ्या प्रतिष्ठा महिला मंडळाच्या सगळ्या सदस्य आणि BJP महिला मोर्चा या सदस्यांनी मिळून उत्कृष्टपणे पार पाडला. धन्यवाद. न्यूज G9 महाराष्ट्रसाठी क्राईम रिपोर्टर राशीद मुलतानी, भुसावळ.